नमस्ते प्रेक्षकांनो, मी शिल्पा देशमुख राशीच्या माध्यमातून परत आपल्या भेटीस आली आहे। वर्षाधारा या विलास बाबर या कवींची एक कविता घेऊन नुकतीच आपण आई या विषयावर एक कविता ऐकली होती की मानलेली आई आणि जन्मदात्री आई। आता आपल्या आईवरतीच ही कविता आहे। विलास बाबर हे मूळचे सोलापूरचे आणि त्यांना त्यांच्या लेखनाबद्दल असंख्य पारितोषिक अवॉर्ड्स मिळालेली आहेत। त्यांची कविता राशीच्या माध्यमातून वाचण्याचा मला मान मिळाला, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे। ऐका तर मग आईचे हळवे मन। आणि अशा सुंदर सुंदर कविता ऐकण्यासाठी राशी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा। ऐका तर मग आईचे हळवे मन। त्यांनी लिहिलेले काव्य प्रकार मुक्त छंद। दिसायची विमलाई खूप सुंदर, दिसायची विमलाई खूप सुंदर, नक्षत्रे झुकवायची तिच्या पुढे नजर, त्यात सद्गुणांची सदा असायची भर, काय तुम्हाला सांगू। झुंजू मुंजू होतानाची तिची मंजुळ गाणी, झुंजू मुंजू होतानाची तिची मंजुळ गाणी, सुप्रभाती शिस्तीचे धडे पडता कानी, उत्साहात लेकरे उठायची मुकाट्यानी, काय तुम्हाला सांगू मी। वात्सल्याने हात सदैव ती फिरवी, वात्सल्याने हात सदैव ती फिरवी, तिच्या तालमीत आम्ही धडे गिरवी, सुयशाचा अभिमान ती सतत मिरवी, काय तुम्हाला सांगू मी। हे काम झाले की ते संपूर्ण करते, पुढचे कार्य उत्साहाने हाती घेते, लक्ष्मी जणू प्रसन्नतेने वावरते, काय तुम्हाला सांगू मी। अन्यायाविरोधातील तिची ललकार, अन्यायाविरोधातील तिची ललकार, डोळ्यांमधला तो धगधगता अंगार, माय ममतेची तिची हळवी फुंकर, काय तुम्हाला सांगू मी। विमलाई हे विमल बाबर म्हणजेच विलास बाबर ह्या कवींच्या आईचं नाव आहे। तिच्या कृपाछत्राची आमच्यावर झालर, आयुष्य फुलवत संपन्न झाले घर, मी सतत पाहिला तिच्यात ईश्वर, काय तुम्हाला सांगू। पाठीशी असते, पाठीशी असते प्रसन्न तिचे हसणे, आईचे हळवे मन सदा स्वप्नी दिसणे, असह्य होते मला तिचे आता नसणे, काय तुम्हाला सांगू। देवाची प्रार्थना खूपदा केली, देवाची प्रार्थना खूपदा केली, आई माझी मग परतून आली, त्रिदेवी नातींच्या स्वरूपात ती जणू पुन्हा प्रगट झाली, हेच तर तुम्हाला सांगतो मी, हेच तर तुम्हाला सांगतो। नमस्ते राशी।